नगर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी विद्यमान महापौर सुवर्णा कोतकर यांच्या निवडीवरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय। नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या समोर पक्षाच्या नगरसेवकांची पडताळणी करण्यात आली। यावेळी 8 नगरसेवकांनी त्यांच्या निवडीला मान्यता दिली। महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी विद्यमान उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले। या संदर्भात 15 जून रोजी नाशिकला विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या समोर पक्षांच्या नगरसेवकांची पडताळणी करण्यात आली। 11 पैकी 8 नगरसेवकांनी त्यांच्या निवडीला मान्यता दिली असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे। डिसेंबर 2013 मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले होते। त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी संदीप कोतकर यांची निवड करण्यात आली होती। लांडे खून प्रकरणात संदीप कोतकर हे आरोपी असल्याने त्यांना शिक्षा होऊ शकते हे गृहीत धरून त्यावेळी गटनेते पदावरून शिरूर येथे बैठक घेण्यात आली। पक्षाच्या नगरसेवकांनी गटनेते पदात बदल करण्याबाबत निर्णय या बैठकीत घेतला होता। यावेळी उपस्थित 7 ते 8 नगरसेवकांनी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांची गटनेतेपदी निवड केली। दरम्यान काँग्रेसचे नगरसेवक संजय लोंढे आणि मुदस्सर शेख यांनी विभागीय आयुक्तांना पत्र देत या निवडीला आक्षेप घेतला होता। त्यांची निवड मान्य नसल्याचे पत्रही त्यांनी दिले होते। या पार्श्वभूमीवर 11 एप्रिलला पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे अर्ज दाखल करण्यात आला। 15 जून रोजी नाशिक येथे विभागीय आयुक्तांसमोर काँग्रेसच्या 7 नगरसेवकांची पडताळणी करण्यात आली। यावेळी सुवर्णा कोतकर, संदीप कोतकर, सुनील कोतकर, सुनीता कांबळे, सविता कराळे, रुपाली वारे आणि फैयाज शेख यांचे मत नोंदवून घेण्यात आले। या नगरसेवकांनी बहुमताने सुवर्णा कोतकर यांच्या नावाला मान्यता दिली आहे। यावेळी दीप चव्हाण, संजय लोंढे, मुदस्सर शेख आणि जयश्री सोनवणे अनुपस्थित होते। बहुमत असल्याने काँग्रेसच्या गटनेतेपदी सुवर्णा कोतकर यांच्या नावावर विभागीय आयुक्तांनी शिक्कामोर्तब केलाय। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।